Welcome back in my session named Ragini Kulkarni Puranik. Learn everything in simple way. In this session, we are going to learn how glass is made. It's a very interesting. Okay, then let's start our session. It's a standard 6 and page number 44, 2.6. How glass is made. Let's start our today's session. Glass is one of the most beautiful substance that we see around us. And just take a look around yourself and see how many things you can find that are made of glass. Light bulbs, bottles, jars, glasses, reading glasses, marbles, window panes, to name just a few. Where does this glass come from? ओके, तर आज आपल्याला बघायचं आहे. बघा, आपण आपल्या सभोवती पाहत असलेल्या सर्वात सुंदर वस्तूंपैकी सगळ्यात सुंदर आपल्याला आवडणारी अशी वस्तू म्हणजे कोणती आहे? काच. काच आपल्याला सगळ्यांना आवडते, कारण आपली सकाळ ही काचेपासून होते आणि रात्रही काचेपासून होते. आपण सकाळी उठल्यावर आधी आपण आपलं तोंड आरशामध्ये बघतो की नाही? आणि रात्री झोपायच्या अगोदरही आपण आपलं तोंड आरशामध्ये बघतो. आणि काच खूप महत्त्वाची आहे. आपल्याला घरामध्ये काचेच्या वस्तू खूप आवडतात, प्रत्येकाला आवडतात. स्टीलच्या वस्तूंपेक्षा काचेच्या वस्तू आपण जास्त उपयोगात आणतो. आणि प्लस आपल्याला फर्निचर बनवायचं असेल त्यातही आपण काचेचा जास्तीत जास्त उपयोग करतो. म्हणूनच आपल्या सभोवताली खूप सुंदर अशा वस्तूंपैकी काच ही वस्तू एक अशी आहे की आपल्याला सगळ्यांना आवडते. तुमच्या सभोवती एक नजर टाकून बघा बरं, तुम्हाला काचेच्या केलेल्या कितीतरी वस्तू आढळतील. लाईटचे बल्ब, बाटल्या, बरण्या, ग्लास, चष्मे, गोट्या, खिडक्यांची तावदाने, या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या केवळ नावादाखल दिलेल्या आहेत. पण ही काच येते कुठून? वेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम? तर आपल्याला बघायचं आहे आज की ग्लास म्हणजे काय, काच येते कुठून आणि कशी बनते. तर आज आपल्याला 2.6 हाऊ ग्लास इज मेड आपल्याला स्टार्ट करायचं आहे. ओके, देन हाऊ ग्लास इज मेड. द ग्लास दॅट इज यूज टू मेक सो मेनी एव्हरीडे थिंग्स इज अ मॅन मेड मटेरियल. कॅन यू गेस व्हॉट इज मेड फ्रॉम? इट मे सीम अनबिलिव्हेबल बट दिस क्लिअर, transparent and smooth looking material is actually made from sand. Glass is made by heating a mixture of clean white sand and chemicals like soda and lime. The mixture is heated in a furnace till it turns into hot liquid glass. When it cools down, it becomes stiff and hard. आता काच कशी तयार केली जाते? तर आज आपल्याला बघायचं आहे की काच कशी तयार केली जाते. दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या वस्तू वापरतो त्या वस्तू तयार करण्याकरिता वापरली जाणारी जी काच आहे हे मानवनिर्मित आहे, ही मॅनमेड थिंग आहे, मटेरियल आहे. तर ती कशापासून तयार केली जाते याचा अंदाज तुम्ही करू शकता का? तुम्हाला विश्वासच बसणार नाही. परंतु ही स्वच्छ, पारदर्शक आणि गुळगुळीत वस्तू प्रत्यक्षात वाळूपासून तयार केलेली असते. वाळू माहिती आहे ना तुम्हाला? हे बघा, ते चित्रामध्ये दिसतंय. तर ही जी वाळू आहे त्या वाळूपासून तयार केलेली असते. स्वच्छ शुभ्र वाळू आणि सोडा व चुना यासारखी रसायने यांच्या मिश्रणाला उष्णता देऊन काच तयार केली जाते. आणि ह्याच मिश्रणाचं जे उष्ण स्वरूप जे आहे, द्रवरूप आहे, ते काचेमध्ये रूपांतर होईपर्यंत ते एका भट्टीमध्ये तापवण्यात येतं. आणि ते तापवल्यानंतर त्याला गार केलं जातं. आणि गार करून जेव्हा ते एकदम घट्ट म्हणजे कठीण होतं तेव्हा ती काच तयार होते. इट बिकम्स स्टिफ अँड हार्ड. घट्ट आणि कठीण होते. आता यानंतर आपण घेऊया हाऊ ग्लास इज शेप. ओके, म्हणजे काय तर काचेला आकार कसा दिला जातो. ओके, वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड, स्टिफ अँड हार्ड, इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट. ग्लास इज ब्रेटल. That means it breaks easily. It has to be shaped into different articles when it is still hot and soft. म्हणजे काय की एकदा हा काच थंड, घट्ट आणि कठीण झाली ना की तिला आकार देणं शक्य होतच नाही.
काच काय ठिसूळ असते, म्हणजे काय ती सहजपणे फुटते आणि उष्ण आणि मऊ असतानाच तिला निरनिराळ्या वस्तूंचा आकार दिला जाऊ शकतो. ज्याप्रमाणे मातीसुद्धा ओली असते, त्यावेळेस आपण त्याला वेगवेगळा आकार देऊ शकतो आणि ती गार झाल्यानंतर पहिला घट्ट झाल्यानंतर ती तशीच्या तशी जसा आकार असेल तशीच ती राहते. त्याचप्रमाणे काचेचंसुद्धा तसंच आहे. पण एवढं आहे की काचेवर पाणी टाकल्यानंतर ते विरघळत नाही. मातीवर जर पाणी टाकलं तर आपण पाणी जर टाकलं त्याच्यावर तर ते विरघळते. Very hot glass is more like a liquid. You can pour it, mold it, roll it, press it or even blow it to make a variety of shapes. अतिशय उष्ण काच खूपशी द्रवरूप असते. तुम्ही ती त्याला ओतू शकता, मुशीत घालून आकार देऊ शकता, गुंडाळू शकता, तिच्यावर दाब देऊ शकता, निरनिराळे आकार देण्याकरिता हवेने फुगवूही शकता. म्हणजे की काच जेव्हा ती ओली असते, ते द्रवरूप जे असतं ते ओलं असतं. ओलं असताना तुम्हाला जसा आकार त्याला द्यायचा आहे तसा आकार तुम्ही देऊ शकता आणि ते आकार दिल्यानंतर ती घट्ट झाली किंवा एखाद्या वेळेस वाळली तर त्याला दुसरा आकार देणं शक्य नसतं. म्हणून ती ओली असताना द्रवरूप असतानाच त्याला वेगवेगळे आकार दिले जातात. Hot liquid glass is poured into the mold and hardened to make articles of various shapes and size. It can also be rolled out to make flat sheets of glass. In another process, molten glass is floated on a bed of molten metal to make a very flat glass sheets of even thickness. Gobs of hot liquid glass can be blown into a bottles, bulbs, glasses and other objects. Liquid glass can also be drawn out into very thin fibers or glass wool. आता कधी कधी काय होतं की बघा उष्ण द्रवरूप काच जी असते ती साच्यात ओतली जाते आणि विविध आकाराच्या आणि मापाच्या वस्तू तयार करण्याकरिता एकदम कडक केलं जातं. काचेचे सपाट ताव करण्यासाठी ती काच लाटलीसुद्धा जाऊ शकते. दुसऱ्या एका प्रक्रियेत काय केलं जातं, ती पहिली प्रक्रिया. आता दुसऱ्या प्रक्रियेत काय की वितळलेली जी काच असते तर वितळलेल्या धातूच्या सपाट थरावर समान जाडीचे काचेचे सपाट ताव तयार करण्यासाठी ते पसरवलं जातं आणि उष्ण द्रवरूप काचेच्या गोळ्यात हवा फुकून तिच्यामध्ये बाटल्या, बल्ब्स, ग्लास आणि इतर वस्तू आपण तयार करू शकतो. द्रवरूप काचेतून अत्यंत सूक्ष्म धागे किंवा काचेचे लोकरी धागेसुद्धा काढले जातात. आता मोठमोठ्या सिटींमध्ये बघा तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे ग्लास म्हणजे खिडक्या वगैरे किंवा दरवाजे म्हणा किंवा दुसरं काहीतरी असं डिझाईन्स वगैरे केलेले दिसतात, वॉलपीस दिसतात, खूप छान छान दिसतात. असे खूप वेगवेगळे आकार दिलेले असतात. मग ते आकार कधी देतात की उष्ण द्रवरूप जी काच साच्यात ओतली जाते, साच्यात ओतल्यानंतर जे द्रव असतं त्याच वेळेस त्याला आकार दिला जातो आणि त्यावेळेस जर त्यांना आकार दिला नाही तर त्याला आकार आपण देऊ शकत नाही. म्हणजे गार जर झाली तर आकार देऊ शकत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे बघितलं आहे हाऊ ग्लास इज शेप, म्हणजे काय की काचेला आकार कसा दिला जातो. आता याच्यानंतर आपण पुढच्या सेशनमध्ये घेणार आहोत सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास, म्हणजे काय की काचेचे काही गुणधर्म आहेत तर ते गुणधर्म आपण बघणार आहोत. थँक्यू.